नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यात यशस्वी वेलनेस सेंटरचे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्या हस्ते उद्घाटन. मनीषा आणि किसन मुंडे यांनी सुरू केलेल्या यशस्वी वेलनेस सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवारी सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य संचालक व प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. स्वर्गवासी आनंद दिघे मार्गावरील शिवसेना शाखेच्या समोर साई भवतारणी इमारतीत सुरू झालेल्या या यशस्वी वेलनेस सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर अर्जुन सुसे, जयश्री गोपाल घरे, शिवाजी गोपाल घरे, आरोग्य सल्लागार संतोष सांगळे, विश्वजित देवनाथ, मोहनदास पाटील यांच्यासह अनिल फड, विजय आव्हाड, दीपक कांबळे, दादा खिसमतराव, सूरज पाटील, व्यंकट पैठणे, शिर्डी येथील पिंपळवडीचे सरपंच जालिंदर तुकरणे, सागर मगर, अविनाश कालेकर, भूपेंद्र सिंग, पूजा मगर, शर्मिला पाटील, सुनंदा कालेकर इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी बोलताना पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांनी सांगितले की सदरील सेंटरचा उद्देश खूप चांगला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला मानसिक, शारीरिक, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे आजार इत्यादी व्याधींनी ग्रासलेला आहे. त्यामुळे व्यायाम बरोबरच संतुलित आहार घेतल्यास आपण 1 किलो वजन कमी झालो तरी 1 वर्ष आयुष्य वाढणार आहे. आपल्या आरोग्याकडे आपणच लक्ष देण्याची व स्वतःची काळजी घेण्याची खूप गरज असून या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून सर्वांचे वजन कमी व्हावे अशी शुभेच्छा दिल्या. यावेळी किसन मुंडे यांनी सांगितले की गेल्या 4 वर्षांपासून आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक सेमिनार घेण्याबरोबरच अनेकांची वजन कमी केलंय. त्यासाठी अनेक शिबिरही घेत आलोय. मात्र ऑफलाईन आपलं स्वतःचं एक सेंटर असावं असा मानस व्यक्त करीत हे सेंटर उघड केलंय. वरिष्ठ आरोग्य सल्लागार शिवाजी गोपाल घरे यांच्या मार्गदर्शनामुळे मी माझे स्वतःचे 24 किलो वजन कमी करण्यात यशस्वी झालोय. त्यासाठी त्यांनी शिवाजी गोपाल घरे यांचे आभार मानले. या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून अनेक नागरिकांची आरोग्य सेवा करण्यास मिळावी हा हेतू स्पष्ट केलाय. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार मनीषा मुंडे आणि किसन मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. हा खूप दिवसापासून या ह्याच्यात काम करत आहे. मी 2-3 सेंटरचं उद्घाटन पण केलं आहे. कन्सेप्ट खूप चांगला आहे. तर ज्याचं वजन वाढलं आहे त्याच्यामुळं डायबिटीज, हायपरटेन्शन, हृदयाचे आजार हे सगळे आजार जे होत असतात हे आजार नक्की कमी होतात. त्यामुळे लक्ष देऊन जर तुम्ही स्वतःचं वजन नियंत्रित ठेवलं तर असं म्हणतात की 1 किलो वजन कमी झालं तर 1 वर्ष आयुष्य वाढतं. त्यामुळे तुम्ही जेवढं वजन कमी कराल तेवढं आयुष्य वाढणार आहे. आणि स्वतःचं आरोग्य, आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आपलं आरोग्य, संतुलित आहार, आता सध्या सगळं जंक फूड सारखे आहार चालू आहे. या सगळ्या गोष्टीला आपण थोडंसं वेगळं करून स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि व्यायाम हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे आणि हे सगळं ते करून घेत असतात. त्यामुळं या वेलनेस सेंटरमध्ये सगळ्यांचं वजन कमी व्हावं यासाठी प्रार्थना करतो, शुभेच्छा देतो. थँक्यू. ऑनलाईन गेल्या 4 वर्षापासून हे चालू आहे, पण कुठेतरी एक वास्तू असावी आणि ऑफलाईन आता सध्या प्रत्येकाला पोहोचेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. ऑनलाईन प्रत्येकाला असं वाटतं, म्हणून मी थोडंसं एक नियोजन केलं ऑफलाईनच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्याचं मार्गदर्शन आणि पद्मश्री दादांना विनंती केली की माझ्या थोड्याशा ह्याच्या उद्घाटनासाठी आपण यावं. त्यांनी या आरोग्याच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःहून खूप बिझी शेड्यूलमधून त्यांनी वेळ दिला आणि ज्यांच्या माध्यमातून मी उभा राहिलो, माझं 24 किलो वजन कमी करून लोकांना मार्गदर्शन करत राहिलो. असं माझे मार्गदर्शक शिवाजी सर आज मी दोघं या ठिकाणी ओपनिंगला आले. आज त्या ओपनिंगच्या कार्यक्रमानिमित्त मी त्यांना आपल्या सगळ्याच्या वतीने वेलकम करत आहे आणि मला शुभेच्छा करतो. दोघांनी पण मार्गदर्शन करावं. यशस्वी वेलनेस सेंटरचं उद्घाटन आदरणीय पद्मश्री मार्गदर्शक लहाणे साहेब यांची कार्याची दखल ऑलरेडी भारत सरकारने घेतलेली आहे.
आणि आज वजन कमी करा या मोहिमेअंतर्गत भरपूर खाऊन वजन कमी करा. तर मुंडे सरांचं स्वतःचं वजन कमी झालं घटनानिमित्त मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. ही संकल्पना म्हणजे वजन कमी करणे, वजन वाढवणे या संदर्भामध्ये आहे. या ठिकाणी जो सतत संतुलित आहार आहे याच्या माध्यमातून या ठिकाणी वजन कमी करण्यासाठी मदत केली जाते. सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.